गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. तर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. फूड सेफ्टी ॲक्ट 2006 चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम्स ॲक्ट 99 चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 रेड विथ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे.